Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. In this video, I am going to teach you how to select the correct answer of the multiple choice question. You are given four options. So out of four, you have to select the correct one correct option or answer. So today in this video, we are going to discuss the multiple choice questions of redox reactions. सर्वसाधारणपणे दोन प्रश्न तरी जे डबल ई नीट या एक्झामिनेशनला विचारलेले आहेत. यामध्ये एकूण 9 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सिलेक्ट केलेले आहेत की जी अभ्यासल्यानंतर निश्चितच तुम्ही विचारलेल्या MCQचं उत्तर करेक्ट निवडू शकाल याची मला पूर्ण खात्री आहे. बिफोर डिस्कसिंग the multiple choice questions, you must know some important points about the redox reactions. In redox process, the valency of the involved species changes. म्हणजे जो रेडॉक्स रिएक्शन मध्ये भाग घेतोय त्याची व्हॅलन्सी किंवा ऑक्सिडेशन नंबर हा निश्चित बदललेला असणारा आहे किंवा बदलतो. रिडक्शन इज नथिंग बट गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. रिडक्शन प्रोसेस मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन्स घेतला जातो, त्यामुळं देर इज अ डिक्रीज इन व्हॅलन्सी. आणि मग जो रिडक्शन मध्ये भाग घेतो किंवा ज्याचं रिडक्शन होतं त्याला ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हटलं जातं. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट और ऑक्सिडंट इज अ सबस्टन्स विच फोर्स टू अनदर सबस्टन्स टू अंडरगो ऑक्सिडेशन बट इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन. म्हणजे अशा पद्धतीचं रिडक्शन असणार आहे. नाउ विल डिस्कस ऑक्सिडेशन. देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, सो देर इज इन्क्रीज इन व्हॅलन्सी. मग ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो रिड्युसिंग एजंट असणारा आहे. आणि मग रिड्युसिंग एजंट इज अ सबस्टन्स विच फोर्स टू अनदर सबस्टन्स टू अंडरगो रिडक्शन बट इटसेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. One more thing you have to remember, that is the valency of a free element is always taken as a 0, and when there is a no change in valency it means there is a no oxidation and reduction. म्हणजे जर व्हॅलन्सी मध्ये जर बदल होत नसेल तर मात्र तिथं रेडॉक्स रिएक्शन किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन होत नाही हे आपण समजून घ्यायचं आहे. म्हणजे MCQs सॉल्व करण्यापूर्वी, बिफोर सॉल्विंग द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन टॉपिक रेडॉक्स रिएक्शन्स, यू मस्ट नो ऑल दिस थिंग्स. या एकदा माहीत झाल्या की मग तुम्हाला पुढं सोपं काम तुमचं होणार आहे. नाउ विल डिस्कस मल्टिपल चॉईस क्वेश्चन. Which of the following is an example of redox reaction? This question was asked in JEE Main Examination 2017. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्यांनी म्हटलंय की which of the following is an example of redox reaction. म्हणजे you have to find out a reaction in which there is a oxidation and reduction takes place. या दोन्ही गोष्टी होत आहेत ह्या तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. तर आपण बघूया. इथं तुम्हाला माहिती आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फ्लोरीन इज अ -1, सो टोटल देर आर -6. सो ZXE आपण म्हणूया झेनॉन +6, ऑक्सिजन -2 अँड हायड्रोजन टोटल झाली +2, एकाची असेल +1. हिअर -4 -2, so Xe +6, and here fluorine -1, hydrogen +1. So Xe, xenon, the oxidation
or valency remains the same. There is no change. Now second, -6 +6. इथं -2 hydrogen +1, -2 -4 +6. इथं ऑक्सिजन 2 आहेत, त्यामुळं -4 -6 म्हणजे XE चा आपण जर विचार केला तर देर इज अ नो चेंज. त्यामुळं ऑक्सिडेशन रिडक्शनचा प्रश्न याच्यामध्ये नाही. नाउ सी नेक्स्ट, -4 Xe +4, इथं -2 +2, 1 oxygen +1. Here -6 +6 and oxygen 0. This is 0. एलिमेंट असल्यामुळे 0 असणार आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की Xe the valency is increased by 2. So व्हॅलन्सी वाढते याचा अर्थ इथं ऑक्सिडेशन होत असलं पाहिजे. आणि इथं ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये काय होत आहे, +1 to 0. व्हॅलन्सी कमी झालेली आहे म्हणजे इथं रिडक्शन होताना दिसत आहे. म्हणजे इथं ही जी रिॲक्शन असणारी आहे तिथं रिडक्शन ऑक्सिडेशन घडताना पाहायला मिळतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर -2 +2, -5 म्हणजे -1, फॉस्फरस +5. इथं देखील -1 Ze+2 Xe आपण म्हणूया. आणि इथं देखील जर आपण असा विचार केला की -1 टोटल असणारे आहे -6 आणि X मीन्स व्हॅलन्सी और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस, सो +5. सो देर इज नो चेंज. इथं कुठेही चेंज आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळं करेक्ट आन्सर जर आपण याचं पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की C इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन. समजला? नाउ नेक्स्ट, an example of disproportionation reaction is. डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन मध्ये काय होतं, एकच स्पेसिस अंडरगोज रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. म्हणजे एकाचंच रिडक्शन व्हायला पाहिजे आणि एकाचंच ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे. डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन ती असणारी आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं, ऑक्सिजन -2 टोटल -8 K+1, so Mn+7. Okay, here -8 +2 +6, Mn+6. Here -4 +4. इथं Mn चा विचार जर केला तर +7 to +6 आणि +7 to +4 असणार आहे. म्हणजे इथं व्हॅलन्सी कमी झाली, वाढलेली आपल्याला दिसत नाही. त्यामुळं इथं फक्त एकच प्रोसेस झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही रिॲक्शन असू शकत नाही. इथं Mn आहे, इथं फक्त एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे इथंही आपल्याला डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन एक्सप्लेन करता येणार नाही. इथं बघूया, CuBr -1 +1, कॉपर 0, Br total -2, so Cu+2. So +1 to +2 increased by 1 oxidation. आणि इथं +1 to 0 decreased.
एक न कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे इथं असेल रिडक्शन आणि इथं असणार आहे ऑक्सिडेशन. म्हणजे दिस वन इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस रिॲक्शन. इथं काय होतं, Br-1 Na+1 Cl-1 Na+1, त्यामुळे नो चेंज. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस आन्सर ऑफ दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बरोबर आहे, हे करेक्ट आन्सर असणार आहे. नाउ नेक्स्ट वन. Hot concentrated sulfuric acid is a moderately strong oxidizing agent. Which of the following reactions does not show oxidizing behavior? त्याने म्हटलंय की हॉट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मॉडरेटली स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, आणि मग दिलेल्या रिॲक्शन्स मधून अशी कोणती रिॲक्शन आहे की जिथं ऑक्सिडायझिंग बिहेवियर हे आपल्याला पाहायला मिळत नाही. तर बघूया इथं Cu काय असणार आहे 0, आणि इथं 2- इथं 2+, त्यामुळे इथं ऑक्सिडेशन झालेलं आहे. सल्फर 0, इथं -4, इथं +4 ऑक्सिडेशन झाले. कॉपर 0, सॉरी कार्बन 0, आणि इथं -4, इथं +4 ऑक्सिडेशन झालेलं आहे. इथं काय होत आहे, फ्लोरीन -1, टोटल -2, Ca+2. त्यानंतर इथं SO4 चा आपण जर विचार केला तर SO4 2-, सो Ca2+. म्हणजे Ca चा विचार जर केला तर लक्षात येईल आपल्या की देयर इज नो चेंज इन द व्हॅलन्सी. त्यामुळं दिस रिॲक्शन डज नॉट शो ऑक्सिडायझिंग बिहेवियर. म्हणजे या पद्धतीनं त्याचं उत्तर आपण शोधणं गरजेचं असणार आहे. बरोबर आहे. दिस वन इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन. नेक्स्ट वन. इथं त्याने काय म्हटलंय पहा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इन H4P2O5, H4P2O6, H4P2O7 आर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इथं H4P2O5 घेतला, त्यानंतर H4P2O6 घेतला, आणि H4P2O7 घेतला. तर इथं ऑक्सिजन -2, सो टोटल 10, हे 10 झाले. इथं हायड्रोजन टोटल +4, सो फॉस्फरस +6, त्यामुळे एकाची किती झाली +1, +3. इथं फॉस्फरसची +3 झाली. इथं -12 +4, आणि इथं किती आला पाहिजे 6, 10, 6, 4, इथं 6, 10 आणि 2, म्हणजे 8 याला पाहिजे. बरोबर आहे. +8 म्हणजे एकाची किती झाली +4. बरोबर आहे. इथं -14 +4 असणार आहे, त्यामुळं इथं किती झाले 6, 4 झाले, हे 10 आणि 4 10 +10. बरोबर आहे. म्हणजे इथं +5, म्हणजे +5 +4 +3, 3 +3 +4 +5. म्हणजे या पद्धतीनं शोध हा घेतला तर करेक्ट आन्सर ऑफ दिस MCQ इज डी.
Next one. This is very interesting. Ithं the correct order of nitrogen compounds in its decreasing order of oxidation state is. म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला विचारात घ्यायचे आहे. 0 राईट साईडला पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह अशा पद्धतीने असणार आहे. आणि डिक्रीजिंग म्हणजे पॉझिटिव्ह कडून 0 कडून मायनस कडे जाताना आपल्याला ते दिसले पाहिजे. एवढी ABCD ऑप्शन जर पाहिले तर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रत्येक ठिकाणी N2 दिसतोय. N2 म्हटला की लक्षात ठेवायचं त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती 0 असणार आहे. म्हणजे दिसायला खूप अवघड असलं तरी ट्रिक लक्षात ठेवताना अशी ठेवायची की नायट्रोजन 0 असणार आहे आणि मग पॉझिटिव्ह 0 आणि निगेटिव्ह किंवा 0 पर्यंत सगळे येत आहेत का आपण ते बघूया. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं -6 +1 +5 इथं -2 +2 इथं -1 त्यानंतर +4 -3 आणि मग 0 येत आहे. लक्षात आलं का? म्हणजे प्लस आहे त्यानंतर +5 +2 -3 आणि मग 0 आहे. त्यामुळे हे तर ऑप्शन असू शकत नाही. आणि मग याचा अर्थ असा की 0 नंतर NH4Cl म्हणजे नायट्रोजन नंतर NH4Cl जर आला तर मग मात्र ऑप्शन जर आपण काढला तर तो ऑप्शन हा करेक्ट हा असणारा आहे. म्हणजे इथं प्लस नायट्रोजन 5 असेल, इथं +2 असेल, इथं 0 असेल आणि नायट्रोजन इथं -3 असणार आहे. सो दिस इज द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इन द नायट्रोजन कंपाऊंड्स. या पद्धतीनं उत्तर हे शोधायचं आहे. बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट वन. आता याच्यामध्ये the reaction of white phosphorus with aqueous NaOH gives phosphine along with another phosphorus containing compound. The type reaction, the oxidation states of phosphorus in phosphine and the other product are respectively. म्हणजे इथं रिएक्शन दिले त्याने phosphorus with aqueous NaOH gives phosphine and along with phosphine another phosphorus containing compound is obtained. So you have to identify the reaction type and oxidation states of phosphorus in phosphine and other phosphorus containing compound. So this is the reaction. Phosphorus, when it reacts with aqueous solution of sodium hydroxide, it gives phosphine and Na2HPO2. मग आता फॉस्फरस P4 इथं काय असणार आहे 0 असेल. इथं जे असणार आहे +3, सो फॉस्फरस -3. इथं ऑक्सिजन जे असणार आहे ते -4 असेल. सोडियम टोटल +2 एकाचे +1, हायड्रोजन +1 +3 झाले, फॉस्फरस +1. म्हणजे 0 to -3 आणि 0 to +1. This is the disproportionation reaction. So the correct option of this reaction is a C. This is the correct answer. या पद्धतीने ते करेक्ट आन्सर असणार आहे. This is the correct answer. Next, for the redox reaction, you are given the redox reaction and the correct coefficient of the reactants for the balanced equation are. जे तुम्हाला इथं या रिएक्टंटचे कोइफिशियंट्स पूर्ण रिएक्शन बॅलन्स केल्यानंतर काय येत आहेत किंवा काय असायला पाहिजेत ते पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. इथं त्याने ऑप्शन्स दिलेले आहेत. MnO4 -1 चं दिलंय, C2O4 ट्वाइस
निगेटिव्ह दिलेला आहे आणि H प्लसचा दिलेला असणार आहे. तर ते सिलेक्ट आपल्याला करायचं आहे. यासाठी काही रूल्स तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. इथं 2 ऑक्सिडेशन हाफ अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन तुम्ही जर स्वतंत्र लिहिल्या तर तुमच्या लक्षामध्ये येईल. एक MnO4-1 plus H plus gives Mn2 plus. आता इथं जर पाहिलं आपण प्लस H2O दिसतोय, प्लस H2O, बरोबर आहे. इथं 4 ऑक्सिजन आहेत, त्यामुळे इथं आपण रिॲक्शन प्रथम बॅलन्स केली. नंबर ऑफ ॲटम्स 4H2O झाले, त्यामुळे 8H प्लस झाले. नाव बॅलन्स द चार्ज आपण बॅलन्स केला. इथं असणार आहे अधिक 8, 8 प्लस 8 मायनस 1. सो टोटल जर पाहिला आपण तर +7 असणार आहे. +7 टू इकडं 2 प्लस आहे, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला बॅलन्स करावे लागतील इथं टू द लेफ्ट साइड. 5 इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. सेकंड हाफ रिॲक्शन रिडक्शन, C2O4 to minus to gives CO2. Now balance the number of atoms from the both sides. इथं आता तुमच्या लक्षात 2 कार्बन 4 ऑक्सिजन, 2 कार्बन 4 ऑक्सिजन. सो दिस इज द ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. 2 इलेक्ट्रॉन्स यामध्ये लॉस झालेले आहेत. नाउ यू हॅव टू balance the number of electrons. So this equation is multiplied by 2 and this equation is multiplied by 5. So 2 MnO4, त्यानंतर किती येणार 16H येणार आणि 5 C2O4 2 मायनस, म्हणजे 2 MnO4-1, 5 C2O4 2 minus and 16H. So this is the correct option of this multiple choice question. या पद्धतीचा असणारा आहे, बरोबर आहे. जे तुम्हाला सोडवावं लागणार आहे आणि क्विक तुम्हाला सोडवावं लागणार आहे, त्याच वेळी तुम्हाला ते समजू शकेल. नेक्स्ट वन. आता ही रिॲक्शन जी दिलेली आहे यामध्ये रिडक्शन पोटेन्शियल्स आर गिवन टू यू आणि बेस्ड अपॉन द डेटा गिवन अबोव यू हॅव टू फाइंड आउट द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग. द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग विल बी, दिलेल्या ऑप्शन पैकी स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग कोणता असणार आहे. तर साधारणपणे हे अभ्यासण्यापूर्वी आपण जरा पुढे जाऊया. हे इलेक्ट्रोकेमिकल सेरीज, इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधून असणार आहे. इलेक्ट्रोकेमिकल सेरीज असणारे आहे. या इलेक्ट्रोकेमिकल सेरीज मध्ये जर आपण पाहिलं तर MnO4-1 इथं दिसतोय पहा, व्हॅल्यू आहे 1.51. क्लोरीन दिलाय 1.36. Cr2O7 2 मायनस दिलाय 133 आणि Cr जो ऑप्शन असणार आहे तो इथं -0.74, म्हणजे इथं Fe2 प्लसच्या खाली तिथं तो असणारा आहे. म्हणजे इथं तुम्हाला विचार करावा लागेल की हायर E0 व्हॅल्यू दॅट इज द रिडक्शन पोटेन्शियल कुणाचं आहे, तर 1.51 दिसतंय, ते MnO4-1 असणार आहे. आणि त्यामुळं इथं जर तुम्ही आपण पाहिलं तर इथं लक्षात येईल की इथं जी व्हॅल्यू असणारी आहे ती दिसते हायेस्ट, आणि त्यामुळे दिस इज द करेक्ट ऑप्शन. So higher the E0, that is the reduction potential, stronger is the oxidizing agent. So the MnO4-1, it has a highest standard reduction potential. So it is the strongest oxidizing agent. म्हणजे इतर रेफरन्सेस तुम्हाला काही वेगळे असे घ्यावे लागतील
की जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना अडचण येणार नाही. लास्ट वन, दिस इज द लास्ट क्वेश्चन. With this explanation, I will stop here. The oxidation state of Cr in CrO5 is. खूप छान प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी लगेच काय करणार पहा, CrO5 ऑक्सिजन -2, सो टोटल -10, इथं +10, म्हणजे Cr ची +10 याला पाहिजे जर तुम्ही याचा विचार केला तर. पण इथं ऑप्शन मध्ये -6 +12 +6 +4 दिलाय, +10 ऑप्शनच नाहीये. याचा अर्थ इथं आपण कुठंतरी विचार करताना चुकतोय असं मला वाटतंय. आणि त्यामुळं याचा विचार करताना तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहीत असणं आवश्यक असणार आहे. या स्ट्रक्चरचा विचार जर केला तर इथं यू विल फाइंड दॅट देर इज अ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन हे परऑक्साईड लिंकेज आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं दोन ठिकाणी परऑक्साईड लिंकेज असल्यामुळं इथं -1 -1 and there is a 1 Cr oxygen double bond, so 2 minus, म्हणजे टोटल किती झाले -6. सो Cr किती असणार आहे +6. सो C is the correct option. So in this way you have to select the correct answer from the given options. So you have to understand some tricks, some tips regarding redox reactions. मला वाटतं हे तुम्हाला निश्चित समजलेलं असणार आहे आणि यावरनं तुम्ही अनेक प्रश्नांचा सराव करावा की जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. इथं आपण थांबूया. धन्यवाद.